भाई काय पाहिलं आज खतरनाक सांगतो व्हिडिओ। आज सकाळची सुरुवात झाली ट्रॅव्हलिंगनी। आम्ही निघालो दिग्रसला मेळाव्यासाठी। भाई मस्त अरेंजमेंट होती, एक नंबर डेकोरेशन, त्यांचं मंडप, त्यांची बाकी सोय सगळं व्यवस्थित होतं। काल भरपूर मित्र आणि रिलेटिव्सची भेट झाली। भाई आजू पण भेटला। आजू म्हणे मला कशाला व्हिडिओत घेताय? म्हणलं भाई तुला नाही तर कोणाला घेऊ रे? कॅमेऱ्यात छान छान टिपणारी माझी बहीण शिवानी, तिला आज मी टिपलं डायरेक्ट डिजिटल स्क्रीनवर। वेळ होता, चला म्हणलं थोडंसं खेळून घ्यावं। टाडा! मेळावा खरंच सुंदर झाला। यांनी सेफ्टीची पण काळजी घेतली आणि प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली। सगळ्या मॅनेजमेंट टीमचं अजून एकदा अभिनंदन। हे सगळं चालूच राहील, पण भाई चहा खारी सोडता येत नाही। शिवानीला केलं बाय बाय, ती चालली नागपूरला। पण भाई पिताश्रीचं वेगळंच चालू, नुसत्या भेटीगाठी त्यांच्याच चालू। आम्ही वेगळं, ते वेगळं फिरत होते। मेळाव्याचा शेवट झाला, मी निघालो पुण्याकडे। पण भाई आज एक गुड न्यूज होती, वैशाली आणि अभिषेकची एंगेजमेंट झाली। कॉंग्रॅच्युलेशन्स गाईज। आणि रस्त्यात जाताना हे दिसलं भाई, हे इतकं हिप्नॉटिक होतं, मला तिकडे जावंच लागलं। बसला वेळ होता, मग मी पोचलो घंटीबाबाच्या यात्रेत। भाई यांच्यावर क्यू आली, यांच्यावर खरंच क्यू आली मला। इथं 60-60 रुपयाला विकतायत रे तुम्हाला। भाई काय राईड्स बनल्या होत्या, खतरनाक। म्हणजे ते इमॅजिकाला पण मागं पाडते अशा राईड्स होत्या इकडं। एक ॲटम दाखवतो भाई तुम्हाला, बघा आहे का खतरनाक। भाई याच्यात तर मला पैसे दिले तरी बसणार नाही, इतकं खतरनाक होते। मग पोचलो मी माझ्या फेवरेट ठिकाणी, मौत का कुआ। अरे बाप रे बाप, भाई जत्रा खूप असतात, पण मौत का कुआ सगळीकडे नसते रे भाई। झाला ना मग यांचा खेळ चालू। एक बाईक, 2 बाईक, मग 3 बाईक। भाई बाईकसोबत कार पण चढवली यांनी, खतरनाक। आपल्याला आर्टिस्टची लई कदर आहे, मग काय दिले त्यांना बक्षीस। आणि भाई या ताईला तर ग्रॅव्हिटीची काही घेणं देणंच नाही, बहुतेक शाळेत ग्रॅव्हिटी शिकलीच नाही ती, खतरनाक। मग मी निघालो पुण्याला, आता भेटू तिकडेच।